रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी व तयारी सुरू केली आहे। रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकविण्याचा शिवसेनेने निर्धार केला। नागोठणात शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, काँग्रेस, RPI, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मजबूत साथ मिळाली। सुमित काते यांना बहुमतांनी निवडून आणण्यासाठी 5 राजकीय पक्ष एकत्र आले असल्याने विरोधकांना धडकी भरली आहे। या भक्कम व अभेद्य एकजुटीने सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, तर विरोधक 2 शिवसेना एकत्र आल्या या केवळ वावड्या असल्याचा आव आणून जनतेची दिशाभूल करीत असले तरी 5 पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींनी आम्ही नागोठणे विभागाचा विकास व परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्र आलो असल्याचं संयुक्त बैठकीत जाहीर केलं। नागोठणे जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून बहुचर्चित लोकप्रिय व सक्षम युवा नेतृत्व सुमित काते यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। सुमित काते यांनी आजवर समाजासाठी जनहितासाठी दिलेले योगदान उपयुक्त ठरणार असून जनतेतून त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता सुमित काते नागोठणेचा जिल्हा परिषदेचा गड राखणार असल्याचा विश्वास वरिष्ठ नेतेगण व शिवसैनिकांनी तसेच महाविकास आघाडीच्या नेते पदाधिकारी यांनी व्यक्त केला। नागोठणे विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही सुमित काते यांनी दिली। नागोठणे पंचायत समिती गणातून अंजली हिराजी दुर्गावले तर एनघर पंचायत समिती गणातून अरुणा जानू हंबेरी यांना देखील बहुमताने निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं। सुमित काते यांच्या नावाला जनतेतून पाठिंबा व पहिली पसंती असल्याने सुमित काते यांना या निवडणुकीत चहूबाजूने राजकीयदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झालं। सुमित काते यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे। शिवाय जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातून देखील काते यांच्या नावाला पसंती असल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारल्याचं दिसतंय। सुमित काते यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सेवाभावी, क्रीडा क्षेत्रात अतुलनीय आणि प्रभावशाली काम राहिलं। ते सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आणि जनतेच्या अडीअडचणी सोडविणारे नेते आहेत। आपला हक्काचा माणूस म्हणून सुमित काते जिल्हा परिषदेत जिंकून गेले पाहिजे यासाठी तरुणाई, आदिवासी बांधव, सर्वसामान्य जनता देखील पुढे सरसावली। जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर नागोठणे जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित होईल असा विश्वास सुमित काते यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषदेसाठी नागोठणे विभागातून तरुण तडफदार असे काते साहेब या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत। काय सांगाल, आज महत्त्वपूर्ण अशी बैठक झालेली आहे, निर्णायक बैठक समजली जाते ही, काय नेमकं या बैठकीमध्ये ठरलं, काय सांगाल? आजची ही जिल्हा परिषद निवडणुकी संबंधात जी महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा पहिल्यांदाच सहभागी झाला आणि आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विचारांनी, एक दिलानी, एक मनाने सर्वांनी ठरवून सुमितजी काते हे जे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, त्याच्यानंतर पंचायत समितीचे उमेदवार दुर्गावले वहिनी, हंबीर वहिनी, या सर्व उमेदवारांना काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलानी, एक मनाने ठरवलेलं आहे की आपल्याला कुठेतरी आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपला अस्तित्व कुठेतरी टिकायला पाहिजे। त्याच्यासाठी हा सर्वांनी एकमुखी हा पाठिंबा दिलेला आहे आणि एकमुखी पाठिंबा देऊन आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी कसे विजयी होतील याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तन मन लावून एकोप्याने काम करायचे आहे व जास्तीत जास्त भरघोस मतांनी कसा विजयी होईल याच्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊन येणाऱ्या 5 तारखेला मतदान मतपेटीपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करावेत। सुमित काते यांच्या प्रचारामध्ये जर आपण बघितलं तर 5 पक्षांची महाविकास आघाडी या ठिकाणी एकजूट झालेली दिसते। कशा पद्धतीचं चित्र तयार होईल, विजयाची खात्री आहे का आपल्याला? 100% विजयाची खात्री आहे आणि एक तरुण उमेदवार आहेत, स्वतःच्या स्वखर्चाने ते बरेचशा ठिकाणी काही विकास कामे करून राहिलेली आहेत आणि अतिशय सुशिक्षित पण आहेत आणि स्वतः चांगल्या ह्यानी ते आता ह्या राजकारणात उतरलेत। अजून
म्हणजे अजून त्यांचं हे पण नाही, म्हणजे लग्न पण झाले नाही, पण त्याच्या अगोदर त्यांनी हा समाजाशी एक काम करण्यासाठी त्यांना वाहून घेतलेला आहे. तर ही पण फार मोठी गोष्ट आहे. काय सांगाल, काय नाव आपलं? सुमित काते आणि इतर जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आपण दंड थोपटलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, बाळासाहेबांची शिवसेना या एकत्र लढताना दिसत आहेत. याबरोबर काही घटक पक्ष देखील, काही पक्ष, राष्ट्रीय पक्ष देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगा? माझं नाव राजेश अरुण सुर्वे. मी नागोठणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहर प्रमुख आहे. एकंदरीत राजकारणाचा अभ्यास करता आजच्या दिवशी तुम्हाला सांगतोय मी की सुमितजी काते यांचा विजय निश्चित आहे. कारण एक तरुण तडफदार उमेदवार आज या विभागाला मिळालेला आहे. तसेच आमच्यासोबत त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद सुद्धा त्यांना मिळालेली आहे. काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद त्यांना मिळालेली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI यांची ताकद सुद्धा आज आमच्या युतीमध्ये सामील झालेली आहे. त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चितच असणार आहे. काय सांगेल, कशा पद्धतीनं गावोगावी आपण त्या ठिकाणी पोहोचताय आणि विरोधकांचं तगडं आव्हान आपल्याला आहे का, की सहज सोपी ही निवडणूक वाटते आपल्याला? निवडणूक मला ही सोपी वाटते, कारण एकंदरीत पाहता सुमितजी काते आणि त्यांचे एक पार्टनर आहेत, त्यांचे बिझनेस पार्टनर असतील, त्यांचे मित्र मनोजजी खांडेकर यांना खेळाची, स्पोर्ट्सची खूप आवड आहे. आणि ह्या पूर्ण विभागामध्ये त्यांनी एवढ्या म्हणजे असं स्पोर्ट्सचे जे खेळाडू आहेत त्यांना वरच्या लेवलला नेण्यापुरतं त्यांचं खूप योगदान आहे. त्यामुळे विभागातून आणि त्यांची कामाची जी पद्धत आहे ही खूप मोठी आहे. आणि आम्ही विभागात गेल्यानंतर आम्ही गल्ली गल्लीमध्ये आणि आळीमध्ये फिरलोय, तर त्यांचंच नाव हे चर्चेत आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आहे. दादा, काय सांगाल, सुमित काते यांच्या निवडणूक प्रचारासाठी आपण साऱ्यांनी दंड थोपटलेले आहेत. गावोगावी आपण जाताय, बैठका सुरू आहेत, प्रचाराचा धुरळा आपण उडवलेला आहे. काय आपली प्रतिक्रिया? 5 पक्ष एकत्र आलेले आहेत, कसा विश्वास आहे? 5 पक्ष जे आमच्यासोबत जे आता आलेले आहेत आणि 5ही पक्षांनी जी आम्हाला जी ताकद दिलेली आहे, ही ताकद घेऊन आम्ही आज जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार. तसेच आम्ही जे 2 जिल्हा पंचायत समितीचे जे सदस्य दिलेत, हेही त्या पंचायत समितीवरती आपले झेंडे फडकवणार आहेत. त्यामुळे विजय हा निश्चितच आहे. आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी पहिले जायचो त्यावेळी विकास कामाची नारळ कधी फोडली नव्हती, पण कबड्डी क्रिकेटची नारळ फोडण्यासाठी आम्ही नक्की गेलो होतो. त्या तरुण लोकांचा, तरुण मुलांचा पाठिंबा तर आम्हाला आहेच. तसेच या जनतेचा आज सुमितदादा काते यांनी जी विकास कामं जी आपल्या खर्चातून करून दिलेली आहेत त्याबद्दल लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि विजय हा निश्चित होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे नेते जे होते ते आता सध्या राष्ट्रवादीतून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. किशोर जैन आपल्या सोबत समोर आहेत. आव्हान आहे का, काय सांगा? आव्हान तर सोपं त्यांनीच करून दिलं आहे आम्हाला. कारण ज्याची कॅच पकडली तो खेळाडू बाद होतो मैदानातून. आणि त्यांनी स्वतःनी जाहीर केलेलं आहे की माझी कॅच पकडली तटकरे साहेबांनी. तटकरे साहेबांनी त्याची विकेट घेतलेली आहे, हे तर क्लिअर आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की या मैदानामध्ये जो खेळाडू ते बोलत होते की मी ह्या पक्षात जायचा प्रयत्न केला, तो पक्ष छोटा होता, तर आम्ही तुम्हाला सांगतो की मी खेळाडू खेळणारा, मी पण एक खेळाडू आहे. खेळाडू मैदानामध्ये ज्यावेळी खेळ खेळत असतो तेव्हा तो खेळाडू किती कॅपेबल आहे हे बघून एखादा खेळाडू त्याची विकेट घ्यायची की नाही हाही विचार करतो. आणि आमच्या पक्षाने तेही केलं की ह्याला खेळवत ठेवायचा की ह्याचा विकेट घ्यायचा. पण विकेट घेतल्यानंतर आम्हाला माहिती होतं की आमचा जो सुमितदादा काते आहे पक्का खिलाडी आहे आणि पक्का खेळाडू आहे. हा नक्कीच या मैदानामध्ये षटकार चौकार मारणार आहे, असा हा खेळाडू आहे आमचा. आणि हे सर्व जनतेने दाखवलेलं आहे की बाबा आपला जो खेळाडू आहे हा सुमित काते आहे. जो बाद झालेला आहे तो मैदानाच्या बाहेर गेलाय, त्याला बाहेरच ठेवणार. आता 2 शिवसेना एकत्र आलेल्या आहेत, ताकद निश्चितपणानं दुपटीनं वाढल्याचं आपल्याला दिसतंय. काय सांगाल, कसा फायदा होईल निवडणुकीत? आज नागोठणे विभागामध्ये बघायला गेलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि जो बालेकिल्ला शिवसेनेचा होता तो बालेकिल्ला शिवसेनेचा राहिला पाहिजे. यासाठी आम्ही दोन्ही शिवसेनेच्या पक्षांनी, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व या शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की या शिवसेनेमधून जो आता नेता पुढच्या दुसऱ्या पक्षामध्ये गेला आहे
त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र होऊन त्याला नक्कीच पराभूत त्याला करून त्याचा पराभव करणार आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालोय आणि आम्हाला 2 पक्षांना बळकटी देण्यासाठी अजून आमच्यासोबत 3 पक्ष आम्हाला जोडले आहेत, त्यामुळे हा विजय निश्चितच आहे. माझं नाव बाळू मुरू रटाटे. मी उबाटा गटाचा शहर संपर्क संघटक आहे आणि मी KMGUचा एक कार्यकर्ता आहे. तर बरेच दिवस आम्हाला नेता नाही, याकरता मी स्लोगन बोलत आहे. फार अंधार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे, ह्या शहराला नागोठण्याला सुमित कातेदादा सारखा नेता पाहिजे. आता काय सांगाल, काय नाव आपलं आणि एकूणच काय भूमिका आहे? सुमित काते यांना आपण पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना आहेत, 2 एकत्र आलेले आहेत, त्याबरोबरच काँग्रेस असेल आणि महाविकास आघाडीचे 5 पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढवली जाते. काय सांगाल? नमस्कार, माझं नाव गणपत म्हात्रे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून काम करत आहे. या ठिकाणी सुमितजी काते हे शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पंचायत समिती गणासाठी अंजलीताई दुर्गावले व सुकेले गणामधून अरुणाताई हंबीर या उभ्या आहेत. तरी आमच्या या परिवर्तन विकास आघाडीतर्फे या 3 उमेदवारांना आम्ही विजयी करण्याचं ठरवले आहे. काय सांगाल, मधल्या काळामध्ये माध्यमांमधून त्या ठिकाणी उभाटा शिवसेनेसोबत नाही, उमेदवारासोबत नाही असं देखील म्हटलं गेलं, काय आपली प्रतिक्रिया? सदरील जे पेपरला न्यूज टाकल्या होत्या त्या टाकणारा व्यक्ती आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी पक्ष सोडून गेल्याने तसा अधिकार त्यांना नाही आणि त्यांच्या पायाखालची वारलू सरकल्यामुळे सदरील वावट्या ते उठवत असल्याचं आम्हाला लक्षात येते. कारण आमची युती ही अवैध असल्या कारणाने ते काहीतरी प्रसार माध्यमातून वावट्या उठवून आमच्या युतीला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आमच्या मतदारांनी जो निर्धार केलेला आहे तो निर्धार कायम आहे. सुमितजी काते व पंचायत समितीच्या 2 सीट आम्ही निवडून आणून त्यांच्या दिलेल्या बातम्यांना प्रत्युत्तर दिला जाईल असे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व परिवर्तन आघाडीतर्फे आपणाला त्या सदरील वावट्या उठवणाऱ्यांना सूचित करतो. सुमित काते असतील आणि इतर जे 2 उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने आपण तळागाळात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचताय? प्रचाराची रणनीती नेमकी काय आहे? विश्वास कसा आहे? विजयाची खात्री आहे का? प्रचाराची रणनीती अशी काही वेगळी नाही. आम्ही सध्या गाव बैठका व प्रत्येक घरटी जाऊन प्रचाराचा व आपल्या उमेदवारांचं महत्त्व किंवा त्यांची कामाची पद्धत या संदर्भात सर्व माहिती देत आहोत. आमच्या अगोदर सुद्धा सुमित काते यांनी वैयक्तिक कामं करून या परिसरामध्ये आपलं नाव केलंय. त्यामुळे प्रचाराची जास्त तशी काय आवश्यकता भासत नाही आम्हाला. असं प्रत्येक गावात गेल्यानंतर सुमितजी काते, त्यांचे सहकारी आहेत मनोजजी खांडेकर, यांचं नाव त्या गावामध्ये व प्रत्येक व्यक्तीपर्यंत अगोदरच पोचलेलं आहे. आमचे उमेदवार ज्या अंजलीताई दुर्गावले आहेत, त्याच्यानंतर अरुणाताई हंबीर आहेत, यांना सुद्धा प्रचारामध्ये सामील करून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोचून प्रचार करत आहोत. आणि एकंदरीत प्रचारामध्ये आमच्या अशा निदर्शनास आले की आमचा विजय हा 100% निश्चित झालेला आहे. जिल्हा परिषद उमेदवार जे आहेत शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत. महाविकास आघाडी म्हणून 5 पक्ष एकत्र आलेले आहेत. ही ताकद कशा पद्धतीनं निवडणुकीत मतांमध्ये परावर्तित होईल आणि त्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? काय नाव आपलं? माझं नाव सगीर अधिकारी, राहणार नागोठणे. मी रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे. गेली 40 वर्ष मी काम करत आहे आणि आता या पार्टीमध्ये जे 5 पक्ष मिळाले आहेत त्यांचा सर्वांचा एकच ध्येय आहे की येणाऱ्या या 5 तारखेच्या निवडणुकामध्ये कातेसाहेब आणि 2 उमेदवार जे आहेत महिला, त्यांना पण निवडून भरघोस मताने देणार आहेत अशी लोकांची अपेक्षा आहे. मी काँग्रेसतर्फे माझं हे मनोगत व्यक्त केले. बरोबर.
मैं सगीर अधिकारी, रहने वाला नागोटना, तालुका रोहा, जिला रायगढ़। मैं रायगढ़ जिला का कांग्रेस पार्टी का अल्पसंख्यक अध्यक्ष हूँ। गए कम से कम मैं 50 साल से काम कर रहा हूँ कांग्रेस पार्टी में। और अभी ये इलेक्शन आया है, मतदान 5 तारीख को है, 5 फरवरी को। उसकी तैयारियां हम लोग कर रहे हैं, क्योंकि ये इलेक्शन जो है जिला परिषद, पंचायत समिति, दोनों दो गना इसमें इलेक्शन होने वाला है। तो यहाँ पे हमारे काते साहब खड़े हैं उम्मीदवार जिला परिषद के लिए, और प्लस पंचायत के लिए, पंचायत समिति के लिए अंजलि दुर्गावले, और सुकेली गण में अरुणा हम्बीर करके ये ऐसे 2 उम्मीदवार खड़े हैं। हमारा धैर्य है कि सबका विकास होना जरूरी है। नागोटने में फिल्टर पानी अभी तक चल रहा है। मैं पंचायत में मेंबर था, उस वक्त से फिल्टर पानी का अभी तक करोड़ों रुपए उसमें खर्चा हुए, लेकिन फिल्टर पानी का कतरा भी इसके घसे में या मुंह में गया नहीं। ये मेरे को बहुत लाजिरवानी ये लगता है। मैं आपसे निवेदन करता हूँ काते साहब से, जो अभी उम्मीदवार है, क्या पहले नागोटना में फिल्टर पानी का आयोजन आप कर लेना जरूरी है। और सब जनता की भी अपेक्षा आपसे है कि आप नागोटना में पानी पिलाएंगे, जो अंतोड़े साहब के सपने हैं वो पूरे हो जाएंगे। ये मेरी महत्वाकांक्षा है। किस प्रकार राजनीतिक माहौल है यहाँ पर? यहाँ पे अभी बहुत ही अच्छा माहौल है, क्योंकि लोग जो गद्दारी करके चले गए उनके खिलाफ लोगों ने एक ये खोला है कि बाबा ये जो हो गया, क्योंकि पंचायत आज बहुत इससे मेहनत करके लाए थी। जो हमारे दोस्त भी चले गए, उनके भी उनका सबक था, लेकिन क्या हुआ मालूम नहीं, पता नहीं। उसका हमको भी बहुत बुरा लगता है, और इसलिए हमने अभी आप किए, जनता ने भी ऐसा किया है कि बाबा कुछ तो भी परिवर्तन होना जरूरी है। इसलिए हम उसके पीछे हम मतदान के लिए हम लोग अपेक्षा करेंगे लोगों से कि वह लोगों को जाके समझाएंगे। हमारा प्रचार यही रहेगा कि जो हमारी आघाड़ी है वो चुन के आएंगे, उसके उम्मीदवार चुन के आएंगे। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।